वतीनं दरवर्षी महात्मा फुले जयंतीला आम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो आणि आमच्या संस्थेचा गेले 20 वर्ष झालं महात्मा फुले जयंतीला शिक्षक दिन व्हावा म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेत असतो आणि ह्या कार्यक्रमाला आम्ही शिक्षकांचा आणि समाजात जे काय चांगलं काम करत असतात त्या लोकांचा पुरस्कार देऊन सत्कार करत असतो नेहमी। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब उपस्थित राहिले, त्यांचं मी स्वागत करतो। त्याचबरोबर संभाजीराव मोहिते हे नाना आमच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून आले, त्यांचेही मी स्वागत करतो। यानंतर आमचे अशोकराव थोरात भाऊ शेतीमित्र हे महाराष्ट्राचे एक विचारवंत व्यक्ती आहे, कुठल्याही विषयावर ते तास बोलणारे हे व्यक्ती आहे। त्यांनी आम्हाला चांगला इथं वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे मी स्वागत करतो। या कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी साहेब, नामदेव अप्पा यांनी सुद्धा कार्यक्रमाला मला त्यांचं स्वागत करतो। या कार्यक्रमाला व्यासपीठावरील सगळेच प्रमुख व्यक्ती उपस्थित राहिले, त्यांचं मी स्वागत करतो। या कार्यक्रमाचा एकच उद्देश आहे की महात्मा फुले जयंतीला शिक्षक दिन हा व्हावा। हे आमचे गेले 20 वर्ष झाले आम्ही प्रत्येक शाळेत जातो, शिक्षकांचा सत्कार करतो आणि शिक्षक दिन साजरा करतो, असा हा उपक्रम आहे। दुसरा उपक्रम आमचा अनाथ मुलांच्यासाठी, विधवा महिला असतील, परित्यक्ता महिलांच्या योजना काय असतील शासनाच्या, हे आम्ही संस्था माझी रात्रंदिवस काम करत असते यांच्यासाठी आणि त्यांच्या अनाथ मुलांच्यासाठी काम करत असते। गरीब मुलांना कपडे वाटप करत असते संस्था। त्याचं अशोक भाऊ आम्हाला बरेच वेळा मला सहकार्य करत असतात, माझं चांगलं काम आहे म्हणतात, माळीसाहेब माझ्या पाठीशी असतात आणि असे समाजात बरेच तानसुर व्यक्ती आहेत की मला काही सांगितलं नामदेव बाप्पा ही गोष्ट सांगा, नाही कधी म्हणत नाही, कारण काम चांगलं जो करतो त्याला समाजामधून चांगल्या प्रकारे सहकार्य होतच, करणारा फक्त चांगला स्वच्छ हाताचा असला पाहिजे। माझ्या कार्यक्रमाला सगळे आला त्याबद्दल मी सगळ्यांचं स्वागत करतो। मुख्य सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती औचित्याने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी डॉक्टर विराजमान किंवा सगळ्यांचे मार्गदर्शक तुम्हाला साऱ्यांचे मार्गदर्शक चारित्र्य संपन्न सुसंस्कृत व्यक्तिमत्व आदरणीय बाबा मंचावरती सारे विराजमान मान्यवर आदरणीय अशोकराव थोरात भाऊ आहेत, आमचे संगीत भानुदास माळी आहेत, नामदेव पाटील आहेत, प्रकाशराव पालवी मुक्ती आंदोलनासाठी आपलं सारं आयुष्य खर्ची घालणारे प्रकाशराव आहेत, अस्तित्वसर जयेश मोहिते आहेत, काही मान्यवर आणि कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय आमचे संगीत बंधू संजय तळातील। मध्यान सूर्याला साक्षी ठेवून आपण हा उपक्रम घेतो आहे। भारताच्या प्रदीर्घ प्रवासामध्ये ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थानं भारताला घडवलं आणि विशेषतः महाराष्ट्राची ओळख जगाच्या नकाशावरती पुणे शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असा पूर्ण आणि विचारधारा या मातीला गेली, त्या दोन सुपुत्रांचा आपण जयंती सोहळा, त्याचबरोबर ज्या 3 नावांपैकी एक नाव म्हणून ओळखलं जाणारं म्हणजे लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या वयाची त्यांच्या 150व्या जयंतीचं औचित्य ज्या सभागृहामध्ये आपण हा उपक्रम घेतो आहे त्या विणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य आणि म्हणून या महापुरुषांचं नमस्कार करत असताना त्यांच्या विचारांना उजळणी देत असताना मुक्त सामाजिक विकास प्रतिष्ठानं अत्यंत अनेक उपक्रम घेतले की समाजामध्ये आपल्या कार्यानं, आपल्या विचारानं, आपल्या प्रयत्नानं समाजाप्रती योगदान देणाऱ्या सुपुत्रांचा, सुपुत्रींचा, माता भगिनींचा, मान्यवरांचा गुणगौरव करावा आणि समाजापुढे दिशा द्यावी। हा उपक्रम होत असताना
की जी सारी श्रेय नवावली असणारी ज्येष्ठ मंडळी संघर्षाचे वेगळं नाव म्हणून डॉक्टर प्रसिद्ध सत्यसाहेबांकडे पाहिले जातात. वक्तृत्वामध्ये मार्गदर्शनासाठी वेगळा आयाम निर्माण करण्यात आमचे संगीत भारत बहुत आहे. समाजकार्यामध्ये सहभाग देणारे आमची झाकीर बाई ही सारी मान्यवर बनलेली. परंतु ज्या 2 महापुरुषांच्या जयंती औचित्याला आपण इथं आलो आहोत, त्या महापुरुषांचा मात्र अलीकडं समाजामध्ये विसर पडताना दिसतो आहे. असं एक सामाजिक चित्र. म्हणजे मला आठवतं बाबा 1.5 वर्षापूर्वी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्तानं महाराष्ट्राचा दौरा केला. 36 जिल्हे, 50 तालुके, 35 विद्यापीठे, 60 दिवस फिरत होतो. लोक कौतुक करत होते. परंतु प्रत्येकाची व्याख्यानानंतरची, कार्यक्रमानंतरची प्रतिक्रिया एकच असायची. शाहू महाराजांनी पहिल्यांदा ऐकले. शाहू फुले आंबेडकर ही नावं घेतल्याशिवाय त्या महाराष्ट्राचं पान हलत नाही. त्या व्यक्तिमत्वाविषयी आम्हाला काहीच ठाऊक असू नये आणि पुढच्या पिढीपर्यंत त्यांचं जीवन कार्याचं जीवनपट मांडण्यासाठी आम्ही जर आपण ठरत असू तर मला वाटतं पुन्हा कुठेतरी अंतर्मुख होण्याची गरज आहे. आणि म्हणून मला संजयरावांनी मला विनंती केली की दादा या विषयावर थोडंसं भाष्य करायला पाहिजे. पुन्हा मर्यादा येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख होताना आपण ताट पाण्याने करतो की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्या राज्यघटनेची प्रत आपण आम्हाला दिली आणि आम्हाला सन्मानित केलं, त्या राज्यघटनेची बाबासाहेब शिल्पकार आहेत का त्या प्रश्नाचं उत्तर अर्थातच हो असं आहे. परंतु केवळ राज्यघटना लिहिली म्हणून बाबासाहेब मोठे ठरतात का? जगभरातल्या विद्वानांमध्ये जेव्हा बाबासाहेबांची गणना होते तर त्यांचं संपूर्ण आयुष्य हे आमच्या दैनंदिन जीवनाचा विचारपट असायला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसारख्या जीवन प्रवासावरती आम्ही व्यक्त होणं ही तितकीच गरज. बाबासाहेबांनी आपल्या जीवन प्रवासामध्ये केलेले उत्तम कार्यांपैकी त्यांचं प्रत्येक कार्य उत्तम. त्या कार्याची आपण नुसती नोंद घ्यायची म्हटलं तर आपल्याला कित्येक दिवस यावरती भाष्य करावं लागेल. परंतु काही गोष्टी आहेत की ज्या आजही तितक्याच लागू पडतात. मोठ्या माणसांचं मोठेपण यामध्ये असतं. म्हणजे इंग्लिशमध्ये छान कोटेशन आहे, मेजर ऑफ अ पर्सन टू सक्सेस इन ब्रिंगिंग ऑल मेन अराउंड हिज ओपिनियन 20 years later. माणसाच्या यशस्वी माणसाच्या कुटुंबाशी माणसाच्या विचारांशी जेव्हा समाज 20 वर्षानंतर, 40 वर्षानंतर, 50 वर्षानंतर, 100 वर्षानंतर सहमत होतो, याचा अर्थ त्याच्या पिढीला ती व्यक्तिमत्व ध्यानात आलेलं असतंच असं नाही. समाजाच्याकडे 100 वर्ष विचार करणारी माणसं असतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने ती मोठी असतात. भारताच्या ज्ञात इतिहासामध्ये किंवा अलीकडच्या 200 वर्षाच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न हा कायम ऐरणीवरचा प्रश्न. शेतकऱ्यांसाठी कोणी काय केलं त्याची ओळख होताना, चर्चा होताना त्यांचं श्रेय घेताना आपण पाहतो. परंतु कोकण प्रांतामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी खोटी नावाची अत्यंत अश्लाघ्य प्रधान परंपरा. जमीन त्या खोतानं 2, 5, 7 वर्षी खोटी त्याच्याकडे असेल त्या खोतानं त्या मोठ्या जमीनदाराने जमीन वाटायला द्यायची आणि त्या बदल्यामध्ये त्याला 75% लाभांश मिळायचा. 75% उत्पन्नाचा तो मालक असायचा आणि मग त्यावर मिळणाऱ्या अपुऱ्या उत्पन्नावरती त्या कुटुंबाची गुजराण चालणं केवळ जबाबदार असायचं. अशा कालखंडात बाबासाहेब आंबेडकरांनी जे आंदोलन केलं, नुसतं आंदोलन केलं आणि सलग 7 वर्ष त्यांच्याशी संघर्ष केला आणि इंग्रज आमदारी कायदा पारित करण्यात त्यांना यश मिळालं. मला वाटतं या प्रश्नावरती आम्ही कधी चर्चा करताना दिसत नाही. लौकिक अर्थानं भूमिहीन असणारे बाबासाहेब आंबेडकर किंवा त्यांचा सारा ज्या वर्गाचं ते प्रतिनिधित्व करत होतं त्या वर्गासाठी बाबासाहेबांनी केलं का? परंतु आम्ही त्यांना केवळ एका जातीच्या, एका धर्माच्या विशिष्ट विचारांच्या विशिष्ट वर्गाचा प्रतिनिधित्व त्यांच्या घरात कायमचा मारतो आणि अशा व्यक्तिमत्वाला समाजापासून पुसण्याचा, दुरवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. आणि म्हणून बाबासाहेबांचा हा विचार आम्हाला समजून घेता आला. 14 तळाचा सत्याग्रह, महाराष्ट्रात 14 तळाचा सत्याग्रह तुमच्या म्हणून की दांडी यात्रे इतकाच महात्मा गांधींनी ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्षाची खेळणी उचललेले स्तूप मोठं साम्राज्याचा खचला पायावर त्यांनी हाक दिली आणि संपूर्ण भारतवर्ष त्या आंदोलनामध्ये पोटतिडकीने सहभागी झालं. परंतु हजारो वर्ष ज्या समाजाला एका विशिष्ट वर्गाने बहिष्कृत केलं होतं, तुम्हाला जातीजातीच्या लढ्या निर्माण करून
माणसापासून माणूस तोडण्याचा प्रयत्न ज्या समाजामध्ये होत होता, त्या माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद निर्माण करण्याचं तर खऱ्या अर्थानं सुरुवात कोणी केली असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि अशा जीवन करण्याची आम्ही ओळख नावे करून दिला. या प्रश्नांचा विचार आम्ही प्रत्येकाने केला. एखाद्या मोठ्या उपक्रमाला आम्ही येतो, त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो, त्यांच्या प्रतिमेमध्ये आम्ही नतमस्तक होतो आणि त्याच क्षणाला निघाला विसरून जाणार असेल तर आम्ही करंट येतो. जगातल्या ज्या पावन भूमीमध्ये आपल्या महाराष्ट्राचा उल्लेख होतो, त्यांचं जीवन कार्याचा पट आम्ही सोबत घेऊन सातत्याने पुढे जायला. ज्या महात्मा फुल्यांच्या कार्याचा उल्लेख सातत्याने होत असतो, परंतु पुन्हा महात्मा फुल्यांना आम्ही एका विशिष्ट जातीपुरतं मर्यादित करून देतो आणि तेवढ्यापुरतंच त्यांचं पुष्प आम्ही मर्यादित करण्याच्या नादात आम्ही सर्वस्व हटवून देतो. संघर्ष म्हणजे काय, लढणं म्हणजे काय, शिक्षणाचा अर्थ काय, समाजामध्ये असणारा 50% जास्त खऱ्या अर्थानं स्त्रीवर्ग आपण केवळ टक्क्यामध्ये मोजून चालायचं नाही. कारण जगभराच्या अर्थकारणामध्ये जर सगळ्यात मोठा हिस्सा कोणाचा असेल, वाटा कोणाचा असेल तर तुमच्या माता भगिनींचा असतो. पुरुष मंडळी दिवसातली 4 तास 8 तास 6 तास नेमून दिलेलं काम करत असतात, पण ते 24 तास राबणाऱ्या माता भगिनींना शिक्षणामध्ये अंतर्भाव करून घेतला पाहिजे हा विचार महात्मा फुलांनी सर्वार्थानं समाजासमोर आणला. त्या माणसाच्या जीवन करण्याची आम्ही विपुल दखल येत नाही. तर सामाजिक अपेक्षा, जाती धर्माच्या भिंती तोडल्या पाहिजे, माणूस माणसाची माणसासारखा वागला पाहिजे आणि त्यासाठी त्याला माणुसकीच्या पायरीवरून आम्ही त्याच्याशी संबंध ठेवले पाहिजे हा विचार महात्मा फुल्यांनी आणला. अस्पृश्यांचा उद्धार करणं ठीक आहे, 1-2 समाज पुरुषांची जबाबदारी नाही. आज सुद्धा बाबा त्या स्थितीवर तुमच्या साऱ्यांची जबाबदारी आहे. आज सुद्धा म्हणजे स्वातंत्र्याच्या 77, 78, 80 वर्षानंतर आम्ही ठोकपणे सांगतो की आम्ही राज्यघटनेचा अवलंब केला, आम्ही समाज पुढे नेण्याचा प्रयत्न केला, पण तो वास्तव खूप खोटा आहे, फसवा आहे, भ्रामक आहे. आज सुद्धा निसर्गाच्या अंतयात्रेला खांदा देणारे किती जण बहुजन असतात हा प्रश्न दुर्दैवाने उत्तरित आहे, त्यांचं सामाजिक अपयश. आज सुद्धा कितीही 4 पैसे आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला एखादा गरीब, तुमचा मला गरीब बांधव असेल, ग्रामस्थ असेल, नागरिक सहकारी असेल, व्यवसायाच्या निमित्तानं, कामधंद्याच्या निमित्तानं, उद्योगाच्या निमित्तानं जगाच्या बाजारपेठेतून निश्चित यशस्वी असेल, परंतु त्याला सुद्धा गावकुसाच्या आत 1 गुंठाभर जमीन देण्याचं धाडस आणि ताकद आणि मानसिकता आमच्या बहुजनांची झालेली नाही. ते आमचा अपयश होतं आम्ही कबूल करत नाही. तो पण आमच्या समाजाच्या प्रगतीचा प्रवास सुरू होणार आणि म्हणून याची जाणीव करून देणं, या व्यक्तिमत्वांना समजून घेणं, त्यांच्या विचारांचा पाठपुरावा करणं आणि यासाठी ह्या विचारांचा आम्हाला प्रशांतसोबत घेऊन जायचं. अलीकडे समाज व्यवस्थेला फार वेगळं वळण लागतं आजच्या शेकडो वर्षांच्या प्रवासामध्ये अगदी 700 वर्षांच्या मुघलांच्या कालखंडापासून सुद्धा हिंदू मुस्लिम हा वाद इतक्या टोकाचा कधीच नव्हता. परंतु समाजामध्ये पुन्हा विस्तव करण्याचं काम जर कोणी करत असेल तर राज्यघटनेचा एक रक्षक म्हणून तुम्ही आम्ही प्रत्येकाने या भावनेने, या सामाजिक जबाबदारीने आपण पुढे आलो आणि म्हणून अशा या व्यक्तिमत्वाची चरणी नील होत आहे. केवळ आम्ही आज त्यांच्या प्रतिमेला नमस्कार केला आणि माझी जबाबदारी संपली असं न म्हणता हा विचाराचा धागा तुम्ही आम्ही सोबत घेऊन पुढे जाऊ. जाता जाता एकच सांगतो की मला म्हणजे बाबासाहेबांच्या विषयी पुन्हा म्हटलं जातं की घटना समितीमध्ये 300हून अधिक सदस्य होते. मग श्रेय एकाला का दिलं जातं, तेच त्या इतके मालक होते का? खरं संविधानाच्या समिती ज्या कालखंडात आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं होतं, देश अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी झगडत होता आणि अशा वेळी आपली सारी गुणवत्ता सिद्ध केल्यानंतरच बाबासाहेबांची निवड पहिल्यांदा म्हणजे तोपर्यंत अशी साशंकता होती बाबासाहेबांची निवड होती किंवा नाही, त्यांना संधी मिळेल किंवा नाही असा शंकेचा सूर असताना बाबासाहेबांना केवळ घटना समितीच्या मसुदा समितीमध्ये त्यांना केवळ सदस्यत्व नाही मिळालं तर त्यांना अध्यक्षत्व मिळालं. 7 जणांची समिती कार्यरत होती. 7 जणांच्या समितीमध्ये जी मान्यवर मंडळी त्यामध्ये अय्यंगार होते, त्यामध्ये अनेक मंडळी मान्यवर होते. यापैकी कृष्णमाचारी होते. कवी कृष्णमाचारींनी आपल्या संविधान सभेच्या अंतिम भाषणामध्ये सांगितलं की याचं सारं श्रेय एकट्या बाबासाहेबांना जातं. त्याचं कारण आहे ते नमूद करताना म्हणतात त्यापैकी 7 सदस्यांपैकी 1 सदस्य अमेरिकेला गेले, ते परत फिरकले, पद रिकामं राहिलं. दुसरे सदस्य होते ते मृत्युमुखी पडले, तेही पद रिकामं राहिलं.
तिसऱ्या सदस्याची प्रकृती कारणास्तव येऊच शकले नाही, तेही पण तसंच राहिलं. एक जे पण मान्यवरांपैकी एक होतं की जे पूर्ण देशाच्या अन्य जबाबदाऱ्यांमध्ये कार्यरत होते, त्यांनाही तिकडे फिरकून बघता आलं नाही. आणि मग एक हाती खऱ्या अर्थानं हा जो आपल्या राज्यघटनेचा रथ ज्यांनी सक्षमपणे केली. आज जगभरामध्ये आपल्या भारताच्या बरोबर स्वातंत्र्य प्राप्त झालेले अनेक देश ज्या अडचणींचा सामना करत असताना केवळ एका राज्यघटनेच्या पायावरती आमचा भारत देश सक्षमपणे प्राप्तपणे उभा आहे. त्या राज्यघटनेचं काटेकोर पालन करणं, त्यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आमचा राज्यकारभार चालला. समाजाला आवश्यक काय आहे ते कळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भाऊ मगाशी आम्ही चर्चा करत होतो की तुम्हाला काय बरं वाटतं हे फारसं महत्त्वाचं नाही. एखादं मोठं स्मारक दिलं म्हणजे आम्ही मोठ्या जबाबदारीतून मुक्त झालो असं कुठल्या शासनाचं मत असेल की ती फसवणूक आहे. आमच्या समाजाच्या हिताचं काय आहे ते कळण्यासाठीची राज्यघटना. आणि अशा राज्यघटनेच्या निर्मात्या सर्व शाहू फुले आंबेडकर तिघांनी हा भारताच्या राज्यघटनेला खऱ्या अर्थानं पाया घातलेला. म्हणजे समजा स्वातंत्र्य बंधू याचा जेव्हा मी विचार पुनरुच्चार करत असतो तेव्हा खऱ्या अर्थानं ही सारी बीजं या मातीच्या महापुरुषांनी सुरुवात त्याची केली. आणि म्हणून या महापुरुषांचं आपण स्मरण करतो. सध्याला मी तुम्हाला मुक्त फाउंडेशनला, मुक्त सामाजिक विकास संस्थेला मनपूर्वक धन्यवाद देतो. ज्या व्यक्तिमत्वांचा आपण आवर्जून यामध्ये पुरस्कारासाठी उल्लेख केलेला त्यांचे जीवन करण्याचं आपल्याला निश्चित ओळख आणि निस्वार्थ भावनेनं समाजाप्रती देण्याच्या सामाजिक जमिनीतून कार्यरत असणारी तरुण आहे. त्यांच्या पाठीशी आपण उभे राहतात, त्यांच्या कौतुकाची फाट त्यांच्या हात त्यांच्या पाठीवर टाकतात. मला निश्चित खात्री आहे की या विचारातून प्रेरणा घेऊन की मंडळी पुन्हा 12 हत्तीचं बळ घेऊन पुन्हा कार्यरत राहतील. मी साऱ्या पुरस्कार विजेत्यांना आदरपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय भारत. उपस्थित आदरणीय पृथ्वीराज चव्हाण आणि इतर सर्व मान्यवर, मला फक्त 5 मिनिटं बोलायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांनी समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्याचं जे आंदोलन उभं केलं होतं ते आंदोलन आपण आपल्या नतद्रष्ट काही पुढाऱ्यांच्यामुळं ते आंदोलन थांबतं आहे. मुक्ता साळवे या 4थीत असलेल्या महात्मा फुले यांच्या शाळेमध्ये एक मुलगी 4थीमध्ये असताना 11-12 वर्षाची मुलगी ती निबंध लिहिते. ती काय निबंध लिहिते? तिच्या निबंधाचा विषय आहे महारामांगांचं दुःख. ती सर्व समाजासमोर सांगत आहे की आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत. का तर आम्हाला हा वेद वाचायचा अधिकार नाही, वेद ऐकायचा अधिकार नाही, वेद शिकवायचा अधिकार नाही. आम्हाला या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये आमच्या समाजाची अशी अवस्था होती, आम्ही जर मुख्य रस्त्यावरून फिरू लागलो तर आम्हाला पकडून नेलं जायचं गुलटेकडीवरती. जी गुलटेकडी पुण्यामध्ये एक टेकडी आहे आणि आमचा शिरच्छेद केला जायचा. मातंग समाजातला, महार समाजातला व्यक्ती जर रस्त्याने फिरू लागला, त्याचा कोणाला स्पर्श झाला तर गुलटेकडीवरती तलवारीचा दांडू केला जायचा आणि त्या तलवारीनं या महार मांग लोकांचं मुंडकं छापलं जायचं. तर ती त्या दुःखामध्ये सांगते की आमचा मानव म्हणून कोणीही स्वीकार करत नाही. आणि या समाजामध्ये 1855 साली मुक्ता साळवेनं धर्माविषयी, तिच्या दुःखाविषयी काही वेदना मांडल्या. त्यानंतर बाबासाहेबांनी सुद्धा कित्येक वेळा या समाजाचे दुःख मांडलेलं आहे. पण आम्ही
मी एक समाजाचा त्या दलित समाजाचा सदस्य आहे. मला इतकं वाईट वाटतं की आजही मगाशी मोहिते साहेबांनी सांगितलं की आजही आपल्या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये व्हॉलंटियर जन्माला आलेला नाही. व्हॉलंटियर हा जगातला विद्वान, त्यानं ज्या संस्थेमध्ये त्याचा जन्म झाला, ज्या संस्थेनं त्याला सांभाळलं, मोठं केलं, त्या संस्थेवरती व्हॉलंटियरनं दगडफेक केली, निषेध व्यक्त केला. कारण त्याला जाणवलं की या संस्थेच्या माध्यमातून समाजाला घातक अशा गोष्टी घडतायत, म्हणून निषेध व्यक्त केला. तर असा व्हॉलंटियर आपल्यामध्ये पैदा होत नाहीये. आणि सगळ्यात मोठं दुःख असं आहे की अमेरिकेमध्ये काळा आणि गोरा हा भेद होता. काळा आणि गोरा हा भेद होता. तिथं गोरे लोक काळ्या लोकांना न्याय मिळावा म्हणून छाताडावरती गोळ्या घेत होते, मरत होते, जीव देत होते. या भारत देशामध्ये बाबासाहेबांच्या अनेक पुस्तकामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की असं छाताडावरती गोळ्या घेऊन गोरगरिबांच्या, या दलितांच्या वेदना काय आहेत, त्यांना काय दुःखाला समोर जावं लागतं, असं मन मोठं करून कुणीही येत नाही, आमच्यासाठी लढत नाहीये. तर मला इथं जमलेल्या माझ्या बांधवांना सांगायचं आहे की मुक्ता साळवे तिच्या निबंधाच्या शेवटाला काय सांगते, ती निबंधाच्या शेवटाला सांगते, ज्ञान हे अमृत आहे. ज्ञान हे अमृत आहे, म्हणजे समाजाला, आमच्या समाजाला संदेश देते हे ज्ञानाचं प्राशन करायचं आपल्याला. हे अमृत प्राशन केल्यानंतर आपल्यामध्ये नीती निर्माण होणार आहे. तर ही नीती निर्माण होण्यासाठी आपण त्या अमृताचं प्राशन करायचं आहे. त्यानंतर 101 वर्षानंतर किंबहुना बाबासाहेबाच्या आंदोलनामध्ये बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि बाबासाहेबांचे गुरु महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली. आणि इतकं सगळं हे एका अविद्येनं होतं. तेव्हा काहीतरी आपल्याला करता नाही आलं तरी आपले नेते विस्कटलेले आहेत, नीतिमूल्य घसरलेली आहेत. गाडगे बाबा आपल्या संस्थेमध्ये बोर्ड लिहितात, त्यांच्या जिथं जिथं संस्था आहेत तिथं बोर्ड लिहितात आणि त्या बोर्डावर ते लिहिलं जातं की या संस्थेमध्ये माझ्या मुलाचा, बायकोचा, बहिणीचा, माझ्या मेहण्याचा काहीही संबंध नाही. नीतिमत्ता विकली गेलेली आहे, नीतिमत्ता नष्ट झालेली आहे. बांधवांनो, जास्त काय कोणाला उपदेश द्यायचं काही काम नाही. अण्णाभाऊ साठेच्या साहित्यामध्ये अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की ही पृथ्वी नागाच्या डोक्यावरती तरलेली आहे. तर बांधवांनो, आपल्या बऱ्याच ग्रंथामध्ये असं लिहिलं गेलं आहे की पृथ्वी नागाच्या डोक्यावरती तरलेली आहे. वास्तव असं आहे, इथं महिला बहुसंख्येनं बसलेल्या आहेत. या महिलांना किती काबाड कष्ट करावं लागतं, दलित, आदिवासी, बहुजन समाजातल्या लोकांना किती काबाड कष्ट करावं लागतं. तर ही पृथ्वी नागाच्या डोक्यावरती तरलेली नसून या कष्टकरी महिला आणि पुरुषांच्या कष्टामध्ये हातावरती तरलेली आहे. जाता जाता एकच गोष्ट सांगतो, त्या दुःखामध्ये, त्या निबंधामध्ये मुक्ता साळवे काय सांगते की मी माग आणि दलितांचं दुःख घेऊन तुम्हाला सांगते की एक व्हा, शिक्षण घ्या. आपण भरकटलो गेलेलं आहे, आपल्याला कोणी नेता राहिलेलं नाही, सगळीकडं वाईट परिस्थिती आहे. आणि तुम्हाला, आम्हाला, मातंग समाज असेल, बौद्ध समाज असेल, दलित समाज असेल, कर्मकार समाज असेल, आपल्याला नेता नाही बांधवांनो. आपल्याला शिक्षण हेच तारणार आहे, शिक्षण हेच तारणार आहे. आपल्याला एकी करावी लागेल, नाही केली तर आहे. अजूनही परवाच या लातूरमध्ये पुन्हा
या सवर्ण लोकांनी आपल्याला जयंती साजरी करून दिली आहे. अजूनही हीच परिस्थिती आहे. तेव्हा आपल्याला एकी करावी लागेल. मला इथं बोलण्यासाठी 2 शब्द सांगण्याची संधी मिळाली त्याविषयी धन्यवाद. माझे प्रमुख पाहुणे, तुम्हाला सर्वांचे लाडके नेते सन्माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण, या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट सामाजिक क्षेत्रामध्ये जे अग्रेसरपणाने बोलत असतात ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, शेतीमित्र आशुतोष थोरात, प्रसन्न देसे, प्रकाश वायदंडे, जयेश मोहिते, आशुतोष संजय मोहिते, मधुकर माने, नामदेव अप्पा आमचे पंचायत समितीचे सदस्य आणि कराडमधले एक नवीन उद्योगपती. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाबा आपल्याला एक सांगायचं आहे की हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे हे मुक्ता प्रतिष्ठान आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाऊन प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम सातत्याने या कराड नगरीमध्ये होत आहे. जे जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतात, जे जे विविध क्षेत्रामध्ये काम करत असतात, अशा लोकांचा मान सन्मान केला पाहिजे ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून हे प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षापासून या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. आणि त्याचाच मान ठेवून आज या ठिकाणी काही प्रतिष्ठित लोकांना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या लोकांचा या ठिकाणी मान सन्मान करण्याचं काम संजय दळके यांनी त्यांच्या टीमने या ठिकाणी हाती घेतलेला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जयंतीचे निमित्त साधून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. खरं तर संजय दळके हा अतिशय गरीब आणि अतिशय सामान्य कुटुंबाची व्यक्ती आहे, पण त्याचं जे धाडस आहे ते सातत्याने हा कार्यक्रम टिकवून ठेवण्याचं काम जे गेल्या अनेक वर्षापासून चालू केलेलं आहे ते निश्चितपणाने कौतुकास्पद आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आहे. खरं तर आज या ठिकाणी काही लोकांचा सत्कार होतो आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमचे महेंद्र घरत यांचा सत्कार होतो. महेंद्र घरत हे रायगड जिल्ह्यातील एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे. आजपर्यंत त्यांनी 1200 लोकांना घर बांधून दिलेले आहेत, जवळजवळ 15-20 लोकांना बंगले दिलेले आहेत आणि ते आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना इंटकचे पदाधिकारी आहेत, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि आमच्या काँग्रेसचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आहे. एक फार मोठी दानशूर व्यक्ती म्हणून ते म्हणतात पैसे मिळतात पण ते पैसे सामाजिक कामाला घालवले पाहिजेत आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून ते सातत्यानं असं त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांनी गाडी आणि बंगले घेऊन दिलेले. ते भाड्याला जातात मीटिंगला पक्षाच्या त्यांच्या कामगार संघटनेच्या, त्याला सुद्धा ते त्या कर्मचाऱ्यांना घेऊन जातात. एवढं उदार व्यक्तिमत्व आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मी पाहिले ना. आणि म्हणून मला सुद्धा एक काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, राजकीय क्षेत्रामध्ये असेल, मला सुद्धा महेंद्र घरतांनी एक गाडी गेल्या 3-4 महिन्यापूर्वी दिलेली. अशा पद्धतीचं काम करणारा हा कार्यकर्ता, त्याचा सुद्धा मान सन्मान झाला पाहिजे. खरं तर त्यांच्या ऑफिसमध्ये जर आपण गेलो तर एवढ्या प्रचंड ट्रॉफी आहेत की त्या ऑफिस सगळं ट्रॉफीनं भरलेलं आहे. पण तरी सुद्धा एका सामाजिक संघटनेचा मान सन्मान कराड नगरीमधला विशेषतः मिळावा ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून आज या ठिकाणी महेंद्र घरतांचा सत्कार होतो. आमचे दुसरे मित्र, आमचे वर्गमित्र मच्छिंद्र सकटे, एक दलित समाजाचा चेहरा म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रसिद्धी आहे, त्यांचाही या ठिकाणी सत्कार होतो. रोहिणी डोळे या जिल्ह्याच्या महिला बाल कल्याण अधिकारी आहेत. शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या योजना महिलांच्या पर्यंत कशा पोहोचवायच्या, कशा पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारा एक सक्षम अधिकारी म्हणून त्यांची नोंद या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांचा सुद्धा आज या ठिकाणी सत्कार होतो. बघा, महिलांच्या कळायला हेच पाहिजे. एक महिला अधिकाऱ्याचा सत्कार होतोय म्हणजे महिलांची संख्या सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि शासनाच्या योजना महिलांच्या त्या लोकांच्यापर्यंत कशा पोहोचवायच्या, कशा पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं हे निश्चितपणाने काम जर कोण करत असेल तर या ठिकाणी ढवळे मॅडम आणि त्यांच्या माध्यमातून एक टीमचं काम चालू आहे. आमचे जाकीर पटेल पतसंस्थेच्या माध्यमातून काम करतायत. आमचे दीपक लोखंडे सामाजिक क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करतात. शिलाताई पाटील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतायत आणि अशा पद्धतीने या सर्वांचा सत्कार आणि मान सन्मान त्यांना देतोय. आता खरं तर या मान सन्मानावर फार मोठं काय क्रांती घडणारा अशाचा भाग नाही, पण जो काम करतोय त्याला सुद्धा असं वाटतं की आमचं सुद्धा काम त्याची नोंद घेणारी काही माणसं इथं आहेत आणि म्हणून आज आपण त्याचा या ठिकाणी सत्कार करतोय. निश्चितपणाने या कार्यक्रमाला चांगलं स्वरूप येण्याकरता सगळीच माणसं आज या ठिकाणी ज्या ज्या लोकांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं होतं ती सगळी माणसं
आज या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल संजय तडाखे आणि त्यांची सर्व टीम आणि सर्वजण एकत्रितपणाने बाबा गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम राबवतोय आणि महात्मा फुलेंचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा ही मागणी पहिल्यांदाच नाही, पण अनेक ठिकाणी ही मागणी उचलून धरण्यात आली. त्याच्यामध्ये संजय तडाखेचं एक मुक्ता प्रतिष्ठान असेल, सामाजिक कार्यकर्ते असतील, हे सगळेच लोक हे निश्चितपणाने या ठिकाणी काम करतायत आणि म्हणून या प्रतिष्ठानला निश्चितपणाने सर्वांनी शुभेच्छा द्याव्या. पुन्हा एकदा या ठिकाणी सत्कार मूर्ती जे आहेत त्यांना आणि विशेषतः मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला यांना सुद्धा मी या ठिकाणी अतिशय मनापासून धन्यवाद देतो. आणि एवढ्या अटीतटीचा कार्यक्रम आहे, एवढी घाई असताना सुद्धा घरामध्ये स्वतःचा कार्यक्रम असताना सुद्धा आज महेंद्र करत या ठिकाणी लांबून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यामुळे खरं तर हा चेहरा इथल्या लोकांना थोडासा नवीन असला तर राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना मानणारे, त्यांना ओळखणारे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, पण त्यांना ओळखणारा सामाजिक क्षेत्रामधला हा एक नवीन चेहरा आज तुमच्या समोर या ठिकाणी प्रदर्शित करण्याचं काम निश्चितपणाने तडाखे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आज या ठिकाणी मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीनं पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय प्रमुख वक्ते, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय निमंत्रित, त्याचबरोबर ज्यांना पुरस्काराने सन्मानित करायचा ते सर्व पुरस्कारार्थी प्रमुख मंडळी, आपण उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि मित्र, माझे मित्र संजय तडाखे यांच्याबद्दल बांगलास मायलेनी थोडक्यात माहिती दिलेली आहे. म्हणजे अनेक वर्षाचा त्यांचा माझा स्नेह आहे. मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान हे प्रतिष्ठान कशा प्रकारचं काम करतं याची उत्सुकता मला लागल्यानंतर मी संजय तडाखे यांच्यावर थोडीशी चर्चा केली. सर्वसामान्य कुटुंबातला गरीब समाजातून आलेला एक जळपळा कार्यकर्ता आणि एक विकासाची आस लागलेला कार्यकर्ता, स्वतःजवळ फारसं काही साधन सामग्री नाही, अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये आपण काहीतरी सामाजिक विकासाचं काम केलं पाहिजे ही जबरदस्त इच्छाशक्ती घेऊन उभा राहिलेला एक माझा मित्र. मी सातत्यानं त्यांना प्रोत्साहन देत गेलो, त्याचा उल्लेखही त्यांनी केला. परंतु मी आपल्याला असं म्हणेन की जो मनुष्य स्वतःच्या पायावरती स्वतः उभा राहतो त्याला इतरांच्या प्रोत्साहनाची गरज असते. परंतु कधी कधी प्रोत्साहन मिळालं नाही तरी सुद्धा ही मंडळी सातत्यानं पुढे जात असतात. शेवटपणानं आपण हाती घेतलेलं काम सातत्यानं टिकवून ठेवायचं, त्या क्षेत्रात काम करत राहायचं, अशा प्रकारची भूमिका त्यांची असते आणि शेवटपर्यंत मागं हटायचं नाही, अशा प्रकारची भूमिका सन्माननीय संजय तडाखे यांनी केलेली आहे. त्यांच्याबद्दल खरं तर आपण सर्वांनी कौतुकाच्या बाबतीत एक जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आज त्यांनी हा इथं कार्यक्रम आयोजित केल्यानंतर मला त्यांनी सांगितलं आपल्याला यायचं आहे, थोडंसं बोलायचं आहे, परंतु बोलण्याला फारसा वेळ नाही आहे, प्रमुख वक्त्यांची भाषणं आपल्याला ऐकायची आहे. मी एवढंच म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आता हा कार्यक्रम घेतलेला आहे. पण या मंडळींनी ज्या क्षेत्रामध्ये काम केलं असं कुठलं एखादं क्षेत्र नाही की त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं नाही, महात्मा ज्योतिराव फुलेंनी काम केलं नाही, तरी परंतु त्याच्यामध्ये प्रामुख्यानं महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे काम केलं ते शिक्षणाशी संबंधित काम केलं. आणि मी काय काय मंडळीमध्ये एखादं वाक्य बोलतात, कोण शाळेबद्दल बोलतं, कोण कशाबद्दल बोलतं, आणि मग परिस्थिती अशी समाजामध्ये ढवळून निघते आणि मग पुन्हा पुन्हा त्या बाबीचा विचार करण्याची वेळ येते. तरी परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य आणि सावित्रीबाई फुलेंचं कार्य, त्यांनी मुलींच्यासाठी आणि मुलांसाठी सुरू केलेल्या शाळा शिक्षणाची उघडलेली दारं याची आठवण आपण सगळ्यांनी थोडीशी करून पाहूया. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज तारखेपर्यंत गेल्या 70-75 वर्षांमध्ये या देशातली शिक्षणाची व्यवस्था कशा प्रकारे आज घडीला आलेली आहे
याचा आपण थोडासा बारकाईने विचार करा. जेव्हा शिक्षकांना पगार मिळत नव्हते तेव्हा भोळे आयोग आला. शिक्षकांचे पगार बँकांच्या मधून सुरू झाले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्राचे शिल्पकार यांनी, स्वर्गीय बाळासाहेब देसाई असतील, यशवंतराव मोहिते असतील, या मंडळीच्या साह्यानं या महाराष्ट्रातलं शिक्षण हे मोफत केलं. ते यशवंतराव चव्हाण यांनी केलं. सत्ता हातात मिळाल्यानंतर मोफत शिक्षण केलं. 4 आण्याची फी दिलेली मी स्वतः. आमचे पी.जी. पाटील मित्र इथे बसलेले आहेत. त्यांनी 2 आणि 4 आणे फी दिलेली आहे. आणि ही फी सुद्धा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना देणं शक्य नव्हतं. त्यावेळेला हे शिक्षण त्यांनी मोफत केलं. घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि घटना समितीनं नमूद केलं की या देशातील प्रत्येक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला, विद्यार्थिनीला मोफत शिक्षण मिळेल, सक्तीचं शिक्षण मिळेल, अशा प्रकारची तरतूद केली. आज 2025 साली काय अवस्था आहे आपण थोडंसं मागं ठेवून सगळ्यांनी बघितलं पाहिजे. मी डॉक्टर मधुकर नानांना सुद्धा हे म्हणेन, आपण पोटतिडकीन बोलला जरूर, परंतु आजची जी परिस्थिती शिक्षणाची आहे, या शिक्षणामध्ये 2 भाग झालेले आहेत. एक गरिबांचं शिक्षण आणि एक श्रीमंतांचं शिक्षण. शिक्षणामध्ये प्रचंड गडी पडलेली आहे. त्या माध्यमातून कर्तृत्वाला संधी मिळण्याची जी संधी आहे ही सुद्धा गरिबाच्या मुलांना, वाडी वस्तीवरच्या मुलांना, मागासवर्गीयांच्या मुलांना, शेतकरी कष्टकऱ्यांच्या मुलांना ही संधी आता दुरापास्त होत चाललेली आहे. गेल्या 30 वर्षामध्ये शिक्षणामध्ये पद्धतशीरपणे शिक्षणाची दुरावस्था करण्याचं काम येणाऱ्या प्रत्येक सरकाराने, येणाऱ्या प्रत्येकाने ते अगदी मित्र असं म्हणेन की तुम्ही काय कशा प्रकारचं घेतलं होतं वचन आणि काय दिलं होतं माहिती नाही, परंतु तुम्ही त्या पद्धतीनं प्रत्येकाने जो घाव टाकला या शालेय शिक्षणावरती, मग शिक्षक भरती बंद झाली असेल, शिपायांची भरती बंद झाली असेल, अनुदानित शिक्षणामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा पार मोडकळीला आल्या, शासकीय शाळा गेल्या, विनाअनुदानित शाळा आल्या, कायम विनाअनुदानित शाळा आल्या, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, महाविद्यालय आली, महाविद्यालयांच्यामध्ये दुरावस्था झाली. आज माझी गरिबांची मुलं या ठिकाणी शिकणार कशी? आज आम्ही पाहिलं 20 पटाच्या आतली मुलं शाळा बंद पडत चाललेली आहेत, वाडी वस्तीवरच्या शाळा बंद पडत चाललेली आहेत. म्हणून आपल्याला कधी नव्हते स्मरण महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं करावं लागेल. कारण शिक्षण या एवढ्या एकाच विषयावर मी 2 मिनिटासाठी बोललो, पण तुमच्या माझ्या प्रत्येकाने शिक्षण, आरोग्य आणि शेती या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करायला पाहिजे का? तर करायलाच पाहिजे. कधीतरी आपण संदर्भ परत बोलू. शेती आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत. आजच्या सरकारनं 2-2 वर्ष चाललेले संप सुद्धा निर्दयपणाने मोडून काढले. या देशामध्ये मद्रासपासून, चेन्नईपासून ते काश्मीरपर्यंत आणि शिलाँगपासून ते कच्छपर्यंत उठाव झाला का? त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना चिरडून टाकण्याची भूमिका या देशामध्ये आता बळावत चाललेली आहे. आरोग्याच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे. आणि मग शिक्षणाच्या बाबतीत मी आपल्याला बोललो किंवा परत एकदा सुरेश भट यांनी लिहिलं त्याप्रमाणे एक कविता त्यांनी लिहिली क्रांतिकारक की उषत काळ होता होता काळ रात्र आली, अरे पुन्हा पेटवा एकदा आयुष्याचा मशाली. आपल्याला पुन्हा एकदा याच्यामध्ये खंबीरपणे उभं राहावं लागेल. शिक्षण संस्थांच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय. अशा विकास प्रतिष्ठान किंवा अशा संस्था संजय तारागेसारखे कार्यकर्ते आहेत, त्यांना आम्ही बळ देण्याचा प्रयत्न करतोय. किंवा या देशामध्ये जो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तेवढाच भाग 2 मिनिटात सांगतो आणि थांबतो. परवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आणि घटना समितीनं त्यांच्या सभेत काम करून तयार केलेली जी राज्यघटना संविधान आहे त्याचा उल्लेख गेली 2-3-4 वर्ष सातत्यानं आपण ऐकतोय. आणि मलाही हे पटलेलं आहे, हा देश बांधलेला आहे तो एका कुठल्या धर्मग्रंथानं बांधलेला नाही आहे. हा देश कुठल्या जातीच्या एखाद्या याने बांधला गेलेला नाही आहे. हा देश जर बांधला गेला असेल तर तो फक्त संविधानाने आणि राज्यघटनेनंच बांधलेला आहे. आणि याचं श्रेय त्या घटना समितीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे. ही जी घटना आहे, ही घटना, या घटनेचे घटना साक्षर किती लोक आहेत आपल्यापैकी किती जणांच्या घरी घटना संग्रही आहे. आणि घटनेच्या माध्यमातून मला माझे अधिकार काय, माझं कर्तव्य काय, एवढ्या 2 गोष्टीचं तरी स्मरण या मंडळींनी प्रत्येकानं आपल्या देशाला केलं पाहिजे. म्हणून
मी मलाई ग्रुपच्या वतीनं 500 घटनेच्या प्रती मागवल्या आणि समाजात जी चांगली माणसं आहेत, जी प्रभावशाली लोक आहेत, जे वाचन करतात, या लोकांना विनंती केलेली घटना मी परत तुम्हाला देतो, तुम्ही वाचा. आणि या घटनेमध्ये जे काय म्हटलेलं आहे, मग सर्व जाती धर्माचे लोक आपल्याला गुन्हारोहून राहायचं असेल तर तुम्हाला घटनेचाच आधार घ्यावा लागेल. या देशात परवडीचा शब्द असेल तर तो संविधान हाच असेल, ती वाचवली पाहिजे. पण त्याच्या अगोदर आपण ती वाचली पाहिजे, ही गोष्ट आपण मित्रांनो लक्षात घेतली पाहिजे. मी संजय दादांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपण आज हे चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. सातत्यानं आपण समाज प्रबोधनाचा असे कार्यक्रम घेत राहूया. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही तुमच्या मागे नाही, पुढे नाही, परंतु तुमच्या बरोबर आहोत. खांद्याला खांदा लावून तुमच्याबरोबर चालू. तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं, सन्मान केला, संधी दिली, याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराज. समाजरत्न पुरस्कार जातोय माननीय श्री महेंद्र तुकाराम घरत यांना. आज मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान कराडच्या वतीनं आपणास सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी महात्मा फुले राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यंत अभिमान आणि आनंद होत आहे. आपण माझगाव डॉकमध्ये कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करून त्यांच्या न्याय हक्काची लढाई उभी केली आणि नेतृत्वाला दिशा दिली. रायगड जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय प्रवासास सुरुवात करत असताना 70 ते 80 गावांमध्ये जलकुंभ उभारून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचं स्तुत्य कार्य केलंय. कोरोना काळात हजारो गरजूंना शिजवलेले अन्न तसंच 15 दिवस पुरेल असे अन्नधान्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
यांच्या जयंतीनिमित्ताने पुरस्कार वितरण समारंभ. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे लाडके नेते यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर दुसऱ्यांदा मान मुख्यमंत्री पदाचा करायला मिळाले आमचे नेते आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, ज्यांचं आपण भाषण ऐकलं ते ॲडव्होकेट समाजराव मोहिते साहेब. त्यांनी कोकणाबद्दल बरेचसे बोलले. त्या कोकणाचं प्रतिनिधित्व मी करतो. रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. शुद्धीप्रथा असेल, 14 तळ्याचं आंदोलन असेल, या सगळ्या गोष्टी रायगड जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत. त्यांनी वाहपोह केला. उपस्थित सर्व मान्यवर, सर्व आम्हाला ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले त्या सर्व पुरस्कार सर्व पुरस्कार विजेते, चांगल्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनी आणि बंधूंनो, मी या संस्थेचे अध्यक्ष संजयजी तडाखे सर्व सहकाऱ्यांचं मी आभार मानतो. आम्हाला एवढ्या दूर बोलावून त्यांनी पुरस्कार दिलेला आहे. या अशा ज्या संस्था आहेत, मुक्ता सामाजिक संस्थांसारख्या, या ज्या समाजामध्ये जे चांगले काम करत असतात, घटक असतात आहेत, त्यांचं काम त्यांनी चांगले केले, त्यांच्या पाठीवर प्रोत्साहनाची थाप मारण्याचं काम करतात आणि त्यांना एक प्रेरणा देण्याचं काम करतो की आपण चांगले काम करत आहे आणि मग अनेक मोठ्या उत्साहाने आपण अजून ते काम करत राहतो. मोहिते साहेबांनी सांगितले काय ब्रिटिश काळापासून जी काही सुरुवात झाली आतापर्यंत, आता तर मला वाटते पुन्हा आपण त्याच काळामध्ये गेलो की आम्हाला जाती भेदामध्येच आपण अडकलेलो आहोत. हे करत असताना आपण या समाजामध्ये जे झगडणारे लोक आहेत त्यांना आपण आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, येता येता मी यूट्यूबवर महात्मा ज्योतिबा फुलेंवर जे आत्रे साहेबांनी पिक्चर काढला होता त्याचं मी काही अंश बघत होतो. त्याच्यामध्ये तीच त्यांनी जी भूमिका मांडली, शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे, ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव केला पाहिजे, जाती धर्म तोडले पाहिजे. हा संदेशाला अनेक वर्ष चालले. त्यावेळेला आपण 20 कोटी होतो, आता आपण 130 कोटीची संख्या झालेली आहे. पण हे करत असताना भारताने चांगली प्रगती केली. आमच्या आता काँग्रेसचे नेते व्यासपीठावर आहे. तो सर्व धर्म समावाचा आपला विचार जो आहे, जी घटना लिहिली गेली त्या घटनेला बांधिलकी करूनच खऱ्या अर्थाने या भारत देशाची वाटचाल झाली. पण आता वाटते 2014 मध्ये पुन्हा एकदा आपण नवीन भारत निर्माण झालाय का अशा परिस्थितीमध्ये आपण आलेलो आहोत. आणि म्हणून आता खऱ्या अशा महात्मा ज्योतिबा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची गरज आहे. तर संविधान वाचलं पाहिजे, समाजासाठी लढलं पाहिजे. मोहिते साहेब आपण लढताय, आपण मोठी यात्रा करायला आपण फिरून आलात, सगळीकडे पाहिला. पण आपण थोडी जे समाजामध्ये काम करत आहोत त्यांना जर कुठं प्रेरणा मिळायची असेल, त्याच्या पाठशी कोणतरी उभं राहायला पाहिजे. तर अशा संस्थांच्या माध्यमातून ही कामं केली जातात. मानदास माळी साहेबांनी माझ्याकडे अनेक गोष्टी सांगितल्या. आम्ही ज्या कर्मवीर अण्णांच्या संस्थेमध्ये शिकलो त्यांनी सांगितलं की आपण जर भाकरी टाक असू तर आपली ताटातली अर्धी भाकरी समोरच्याला दिली पाहिजे. पवारसाहेब अध्यक्ष आहे, मी त्या हायर एज्युकेशनमध्ये आहे, जनरल कॉलेजमध्ये आहे. त्या संस्थेला अनेक शाळा मी त्याच्यामध्ये मदत केली आणि त्या संस्थेमध्ये पदवीधर झालो. म्हणून मी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगार संघटनामध्ये प्रतिनिधित्व करत असतो. वर्षाला 200 ते 300 नोकरी, पर डे एक नोकरी दिलीच पाहिजे हे आमचा दंडक आहे. आम्ही ते प्रयत्न करतो. आमची ही काम आहेत. लोकांची घरं जर अपुरी असतील तर आपण जे पैसे कमावले ठेवून इथं काय जायचं नाही. आपण सांगतो की जे काही आपल्याला मिळालं पोरीले धन्याचे आपण बोलतो जसं म्हणाले हा भांडार जो आहे तो धन्याचा आहे. मी त्याच्यामधला कोण आहे तर मी त्यातला नोकर आहे. मला काही येताना घेऊन आलो नाही, घेऊन काय जायचं नाही. पण जे काही समाजाला देत आहे आपल्या ताटातली अर्धी भाकरी आपण त्याला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला एका घराची आवश्यकता आहे. हे जर महेंद्र धोरण सगळं पुढाने घेतलं तर कोणाला या भारत देशामध्ये घरं कमी पडणार नाही, नोकऱ्या कमी पडणार नाही, पैसा कमी पडणार नाही. तुला अनेकांना घराला मदत केली असेल पण तो पैसे कमवल्यानंतर आपण समाजाला दिलं पाहिजे ही ज्याला जाणीव आहे. किंवा आपण शेवटी लहान असता किंवा थोर असता मृत्यू हा अटल आहे. जाताना अंगठी जात नाही, घड्याळ जात नाही, काय चैन जात सगळा काढून घेत आहे. कफन तुम्हाला बाजूचा कोणतरी आणून देईल, कोण खांदा देईल कोणाला माहीत आहे. गेल्यानंतर कोणी कोणाला खांदा द्यायचा आहे. पण जाणं हे अटल आहे आणि जाताना मी काही घेऊन जाणार नाही. माझा तर उपयोग काही समाजाला झाला पाहिजे का आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी जे सांगितलं मी आंतरराष्ट्रीय पातळीवर जात असताना आज मोरोक्कोमध्ये आमचे बाबा इलेक्शन झालं मागच्या महिन्या ऑक्टोबरमध्ये 161 देशामध्ये 51 देश निवडून येतात जगामध्ये. त्याच्यामध्ये मी निवडून आलो. 20 वर्ष मी आता त्या संघटनेत काम करतो. व्हाईस चेअरमन मी त्याच्यामध्ये काम करतोय. एशिया-पॅसिफिकसाठी चांगले प्रोजेक्ट आणण्याचं काम ITFच्या माध्यमातून करतो. आयुर्वेला मी देशाचं प्रतिनिधित्व करतोय. गेली 37 वर्ष मी कामगार क्षेत्रामध्ये काम करतो. पण त्याच्यामध्ये गुडविल काय
तर त्या कंपनीच्या माध्यमातून मी काय रोजगार देऊ शकतो. माझ्याकडे लाईन आहे मेकॅनिकल इंजिनियर, केमिकल इंजिनियर, पण माथाडी कामं अंगठा सुद्धा येतो, ग्रॅज्युएट येतो. आजच्या आज जॉब पाहिजे असेल तर आजच्या आज जॉब मिळावा आमचा प्रयत्न तिथे त्या दिवशी दिला जातो. हे आमचं धोरण आहे का प्रत्येकाची सूर पेटली पाहिजे आणि समाजामध्ये जे गरजवंत आहेत त्यांचं काम सुरू. काँग्रेसचा हा काम आपली के साथ मी काँग्रेसमध्ये आहे. अनेक आमिष आले बाबा, अनेक लोक आमचे गेले. महेंद्र भाई तिथंच आहे सांगा मी विचाराबरोबर आहे. मी सर्व धर्म विचारलो आहे. मी जातपात मानत नाही, मी धर्म मानत नाही आणि म्हणून मी काँग्रेस कधी सोडणार नाही. आमची नोंदणी तुम्हाला माहीत आहे 2000 तुम्ही सीएम असताना ते बीजेपीमध्ये गेले, सांगितलं तुम्ही या बीजेपीमध्ये, तुम्ही आम्हाला धर्म जमत नाही. मला काँग्रेसच्या विचारावर बळ आणि आजही त्या रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेस चालवण्याचं काम करतो. आमच्या सगळ्यापैकी पण वाहून गेला, अनेक पक्ष वाहून गेले पण ते काँग्रेस समिती काम करतो. आपण जो माझा काही सन्मान केला त्याच्याबद्दल मी संस्थेचा आभारी आहे. दरवर्षी या संस्थेला मी माझ्या वाढदिवसात 25 संस्थांना मदत करतो. त्याच्यामध्ये लेप्रेसीसाठी काम करणारे असतील, वन्यजीववाले असतील, देवास प्रेत करणारी संस्था असेल, अशा संस्थांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम करतो. जिथं आम्ही पोहोचू शकत नाही तिथे या संस्था पोहोचतात आणि मग त्यांना मदत करणं आमचं काम आहे. या संस्थेला सुद्धा दरवर्षी चांगलं काम करत आहे. पण दरवर्षी तुम्हाला 25,000 रुपये आमच्या आईच्या नावाची संस्था आहे त्याच्या माध्यमातून देण्याचं आम्ही काम करू एवढंच सांगतो आणि मी आपली रजा घेतो. घरातला आमची साखरपुडा आहे बाबाचा मुलाचा, त्याच्यामुळे मला 8 वाजेपर्यंत परवेला बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, आज या ठिकाणी मुक्ता सामाजिक प्रतिष्ठान कराड यांच्या मार्फत जे विविध क्षेत्रातील ज्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे अशा सर्व उपस्थित या ठिकाणी यांना पुरस्कार देण्यात आलेले आहेत. वास्तविक पाहता जेव्हा माझ्या नावाची शिफारस करण्यात आली त्यावेळेस मी संजयजी यांना विचारलं होतं की याचं कारण असं होतं की आजपर्यंत मला खाजगी असा एकही पुरस्कार मिळाला नव्हता आणि जे काही पुरस्कार मिळाले होते ते सर्व शासनाचे आणि राज्य स्तरावरचे पुरस्कार मिळाले होते, परंतु खाजगी एकही पुरस्कार मिळाला नव्हता. आणि या पुरस्कारासाठी माझी शिफारस करण्यात आली तर त्यावेळेस माझा पहिला प्रश्न संजयजी यांना होता की पुरस्कार कोणाच्या हस्ते देणार आहात. त्यानंतर मग पुरस्कार देणारी व्यक्ती त्या म्हणजे उच्च असेल तर त्यानंतर विचार केला जाईल असं सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर जर पृथ्वीराज बाबा हे जर पुरस्कार देणार असतील तर मी पुरस्कार घ्यायला तयार आहे असं त्यांना सुचवलं होतं. आणि त्याच्यानंतर आमची म्हणजे माझी मनापासून इच्छा होती की जर संस्थेमार्फत पुरस्कार दिला जाणार असेल तर तो पृथ्वीराज बाबा यांच्या हस्ते देण्यात यावा अशी माझी मनापासून इच्छा होती. आणि त्याच दृष्टीने संजयजी यांनी आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी महिला व बालविकास विभागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये 14 वर्ष काम केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे तर त्या ठिकाणी शासनाच्या योजना सामान्यपर्यंत पोहोचवण्याचं एक म्हणजे प्रामाणिकपणे म्हणता येईल असं काम केलेलं आहे. कारण ज्या अर्थी आपल्याला राज्य शासनाचे राज्य स्तरावरचे पुरस्कार मिळतात तर त्या अर्थी आपण नक्कीच राज्यामध्ये सातारा जिल्ह्याला अव्वल ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलो असं मला या ठिकाणी वाटतं. गेल्या 3.5 वर्ष मी जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर काम करत आहे आणि या पदावर काम करत असताना राज्य शासनाचे 2 पुरस्कार प्राप्त झाले आणि मला सातारा जिल्ह्यामध्ये काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली होती आणि या संधीचं सोनं करण्यासाठी मी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला होता आणि राज्य शासनाने तो नाविन्यपूर्ण उपक्रम स्वीकारलेला आहे. आज या ठिकाणी सभागृहामध्ये ज्यांच्यामुळं शासनामध्ये मी विविध पुरस्कार मिळवू शकले किंवा नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यस्तरावर पोहोचू शकले अशा माझ्या काही महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं शासनाच्या या महिला व बालविकास विभागामध्ये काम करताना आपल्या सगळ्यांचं योगदान खूप मोठं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देते आणि आपल्या सगळ्यांच्या कामामुळं आपण जी साथ मला दिली त्या साथीमुळं मी आज या ठिकाणी उभी आहे आणि एक पुरस्कार स्वीकारत आहे. याचं सगळं श्रेय आपणा सगळ्यांना जातं. आपण सर्वजणांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळं आणि मला जिल्ह्याची प्रमुख अधिकारी म्हणून आपण सर्वांनी साथ दिलेली आहे
त्यामुळेच मी आज त्या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम खूप कमी कालावधीमध्ये या ठिकाणी आयोजित केला. संजयजींना मी खूप मनापासून धन्यवाद देते. आणि दरवर्षी हे उपक्रम, दरवर्षी असे पुरस्कार कार्यक्रम त्यांच्या प्रतिष्ठानमार्फत दिले जातात आणि अतिशय प्रामाणिकपणे ते या प्रतिष्ठानचं काम करत आहेत. त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देते. धन्यवाद मॅडम, आपण व्यक्त केलेल्या मनोगताबद्दल. यानंतर दोन विद्यार्थ्यांचा, आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा छोटी काही सत्कार करणार आहोत आणि त्यानंतर मान्यवरांचं भाषण आणि आपण ज्याची वाट बघता त्यांचं भाषण, अध्यक्ष भाषण त्यानंतर होईल. आदिश्री सचिन तडाखे, मंथन स्पर्धेमध्ये गुणवंत विद्यार्थी म्हणून तिचा सत्कार होतो. आदिश्री तडाखे, आदिश्री सचिन तडाखे. त्याचप्रमाणे अथर्व तुषार बडेकर या विद्यार्थ्याचाही सत्कार या ठिकाणी होतोय. विकास प्रतिष्ठान कराडच्या वतीनं आज कराडमधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या अशा सभागृहामध्ये, ज्याचा लौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, अशा वेणुताई चव्हाण सभागृहामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं गुणवंत लोकांचा, कर्तृत्ववान लोकांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये माझाही उल्लेख करण्यात आला. सगळ्यांचा सन्मान केला, पण मला मात्र जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे. शक्यतो जीवन गौरव पुरस्कार मिळाला की माणसं रिटायर होतात असं साधारण मानलं जातं. संजय तडाखेंचा हेतू काय आहे काय समजायला मला मार्ग नाही, पण तुम्ही आम्हाला कितीही रिटायर करायचा प्रयत्न केला तरी आम्ही शरद पवारांचं एक वाक्य लक्षात ठेवलेलं आहे की खरी सुरुवात 70 पासून पुढे होते. त्यामुळे अजून 70ला पोहोचायला मला अजून 9-10 वर्ष वेळ आहे. त्यामुळे मी पवार साहेबांचं लक्षात ठेवून इथून पुढे माझं काम सुरू करणार आहे. मित्र हो, संजय तडाखे हा माझा कार्यकर्ता आहे, दलित महासंघाचा कार्यकर्ता आहे. मी अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष होतो त्यावेळेला मी संजय तडाखेंना लाभ दिलेला आहे. एका घरात एकाला लाभ देत असतो, पण संजय तडाखेला एका घरात मी 2दा लाभ दिलेला. पण हे कोणाला तुम्ही सांगू नका, असंच माझं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. एक गोष्ट सांगतो की मुक्ताचं नाव ज्या संस्थेला आहे ती मुक्ता ज्ञानदेव सोपानांची नाही. ही जी मुक्ता आहे ही मुक्ता लहुजी साळवेंची मुक्ता आहे. ही मुक्ता महात्मा फुलेंची आहे. ही मुक्ता सावित्रीबाई फुलेंची आहे. तिच्याबद्दल फारसं बोललं गेलं नाही म्हणून मी फक्त उल्लेख करतो की महात्मा ज्योतिबा फुले यांचं काम आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मागा महारांच्या आणि बहुजनांच्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई जेव्हा जात होत्या त्यावेळेला लोक शेणगोळे फेकायचे. अक्षरशः आता फुलेंच्यावर पिक्चर आजच रिलीज झालेला आहे, तर त्यांनी दगड मारले म्हणून कितीतरी मोठा वाद झाला. सगळ्या टीव्ही मध्ये, मीडियामध्ये चर्चा झाली. खरोखर ज्या लोकांनी दगड मारले म्हणून इतिहासामध्ये नोंद आहे, महात्मा फुलेंच्या ग्रंथात नोंद आहे, त्यांचे वारसदार म्हणतायत आमच्याकडनं दगड मारला नाही तेवढं कॅन्सल करा. अरे तू नाही मारला पण तुझ्या पंजानं खंजानं मारलाय ती केली नोंद आहे, तुझं कुठं काय आहे विषय तर. परंतु लोकांना चालत नाही. लोकांना इतिहासात आम्ही शुद्ध असलो पाहिजे असं दाखवलंय आणि दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, पण इतिहास कधी लबाड बोलत नाही. सावित्रीबाईच्या अंगावर शेणगोळे फेकत होते, त्यांची टिंगल करत होते आणि महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा त्रस्त झाले होते या लोकांना की यांना करायचं काय या सनातन्यांना. मग हे सांगायचं कुणाला, म्हणून त्यांना सुचलं की पुण्यामध्ये अशी एकच व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला सांगितलं तर या सगळ्या भटांतर बामणांचा बंदोबस्त होऊ शकतो. आणि त्या व्यक्तीचं नाव होतं लहुजी साळवे बांग. आणि त्यांना ही गोष्ट महात्मा फुलेंनी सांगितली की सावित्री शाळेत जाताना आणि येताना तिच्या अंगावरती लोक शेणगोळे फेकतात.
महात्मा ज्योतिबा फुले हे महात्मा लहुजी साळवेंच्या वस्तादांच्या तालमीत सुद्धा जात होते. हे शिष्य आहेत, लहुजी वस्तादांची शिष्य आहेत आणि मुक्ता लहुजींची पुतणी आहे. तर ही पुतणी जी आहे, ही पुतणी म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पहिल्या ज्या 8 विद्यार्थिनी शाळेतल्या त्यातली ही मुक्ता एक आहे. आणि या मुक्ताला सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांचं एवढं वेड लागलं की चावडायची ही पोरगी मुक्ता. मला शाळेत पाठवा, मला पुस्तक पाहिजे अशी चावडायची. लहुजी वस्ताद म्हणाले सुद्धा ज्योतिबाला तात्या म्हणायचे सगळे, तात्याराव तुम्ही हे काय केलंय, आमची मुक्ता चावडते रातची, मला शाळेत घालवा म्हणून. इतकं वेळ बहुजनांच्या मुलींना आणि मार्गा महाराजांच्या लोकांना पोरांना लावलं. तर ही मुक्ता 4थीला असताना त्याचा उल्लेख कोणीतरी केला. एक निबंध स्पर्धा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी घेतली होती आणि त्या निबंध स्पर्धेत मुक्ताचा पहिला नंबर आला होता. मागा महाराजांच्या दुःखाविषयी म्हणून तिने निबंध लिहिला होता. आणि असाच आज जसा सत्कार आहे आणि बाबा इथं आहे तसंच त्या काळातले शिक्षण अधिकारी पुण्यातले सन्माननीय कॅन्डी साहेब त्या कार्यक्रमाला आले आणि कॅन्डी साहेबांच्या हस्ते आता सतत 2 मुलांचा सत्कार झाला. तसंच मुक्ताला स्टेजवर बोलवलं. ती 4थीला होती आणि तिला एक बॉक्स देण्यात आलं. मुक्ताला विचारलं की या बॉक्स मध्ये काय आहे, तर कुणीतरी म्हणलं बाळ तुझ्यासाठी खाऊ दिलेला. तर ही मुक्ता 4थीत ती रडू लागली आणि ती असं म्हणजे बाळ काय झालं म्हणायला लागल्यानंतर ती म्हणली मला खाऊ देण्यापेक्षा मला पुस्तक दिलं असतं तर फार बरं झालं असतं, असं ही मुक्ता म्हणत होती. शिक्षणाचं, अक्षरांचं, ज्ञानाचं इतकं मोठं वेड या ज्योतिबा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी त्या महाराष्ट्रातल्या तमाम बहुजन समाजातल्या मुलांना आणि अतिशूद्रांना लावली होती. तर तीही मुक्त आहे आणि तिची प्रतिमा इथं संजय पाहिजेच होती. मी स्वतः माझ्या घरातला मुक्ता साळवेचा फोटो आपल्याला दिलेला होता. तिचा फोटो राहता कामाचा नाही. तिचा इथं का होईना पण बाबासाहेबांच्या शेजारी मुक्ताचा फोटो असायला पाहिजे होता. तर ही कृतज्ञता आहे आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मला व्यक्तिशः खूप आनंद झाला की आज बाबांच्या हातून माझा सत्कार होतोय. संजयराव माझ्याजवळ याचे म्हणे तुम्ही पुढं व्हा, तुम्ही पुढं व्हा. म्हणलं नाही, म्हणलं ज्यांचा सत्कार आहे, सन्मान आहे त्यांचाच सन्मान झाला पाहिजे आणि ज्यांच्या मान्यवरांच्या हस्ते त्यांच्याकडूनच झाला पाहिजे. तर ते म्हणजे काँग्रेसचा कार्यक्रम म्हणून तसं करता येईल नाही म्हणलं. असं काय नाही, काँग्रेसचा कार्यक्रम असता तर कदाचित मी आलो असतो. हा मुक्त प्रतिष्ठानचा कार्यक्रम म्हणून मी आलो आणि काँग्रेसचा कार्यक्रम असतानाही मी निमंत्रण नसतानाही आलो असतो, कारण पृथ्वीराज बाबा तिथं असते तर मी 100% आलो. त्याचं कारण असं आहे की त्यांची कारकीर्द जवळून बघणाऱ्यामध्ये नाही एक आहे. बाबा तुमची जेव्हा शपथविधी झाला, शपथविधीनंतर तुम्ही सह्याद्री गेस्ट हाऊस मध्ये आला. सन्माननीय सरांना माहित आहे की तुमचा सह्याद्री गेस्ट हाऊसवर जो सत्कार झाला त्यावेळी स्टेजवरती जी 4 लोक होती स्टेजवर बाबांच्या बरोबर गौतीनं, त्यामध्ये एक आपले जुने मित्र तुमचे सहकारी आनंदराव नाना होते, दुसरे गोळे होते, तिसरा मी होतो आणि चौथे तुमच्या पाठीशी आहे. आणि त्यातले फक्त आजपर्यंत तुमच्या पाठीशी फक्त गजाननराव एकटेच राहिलेत, बाकी सगळे गायब झालेले. पण ह्याच्याबद्दल तक्रार कुणाबद्दल असण्याचं कारण नाहीये. राजकारणात इतकं जबरदस्त ढवळून निघालंय. गेल्या 8-15 दिवसात कराडामधलं सुद्धा राजकारण ढवळून निघलंय. परंतु हा कार्यक्रम म्हणजे या सगळ्या उन्हाळ्यातलं ओएससीच असावं अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. बाबा म्हणजे मिस्टर क्लीन पॉलिटिशियन आणि एका मिस्टर क्लीन राजकारण्यांच्याकडून आज माझा सन्मान झाला, जीवन गौरव पुरस्कार दिला, त्याबद्दल मी स्वतःला धन्य मानतोय. आणि मला बाबा तुम्हाला पूरक माझ्या बरोबर पाहिजे होता म्हणून मी म्हटलं की पुढे या, कारण का मला अर्ध काहीच नको आहे, मला पुढं पाहिजे आणि पुढं सहजासहजी मिळत नाही राजकारणात तरी नाहीच नाही. बाबा मी तुम्हालाही सांगेन तुम्ही अतिशय जिद्दी आहात, अभ्यासू आहात. तुमच्यासारख्यांची महाराष्ट्रालाही आणि देशाला सुद्धा गरज आहे. तुमचं वय झालंय असं आम्हाला अजूनही वाटत नाही. तुम्ही अजूनही चांगल्याला लोळवाल ह्या राजकीय मैदानामध्ये. परंतु आता राजकीय मैदान कमी बैलगाडीची मैदान जास्त झालेली आहे आणि तिथं मी महत्व आलंय ते सगळं गौतमीलाच आलेलं आहे. असं काही जास्त बोलत नाहीये. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं संजय तडाखे आणि त्यांच्या सगळ्या टीमचे मी मनापासून कौतुक करतो
आणि बाबा अशोक थोरात बहुधा आहेत. मी त्यांच्या मळ्या देवीचा कर्जदार होतो. मला वेळेत कर्ज घेता आलं नाही, पैसेच नाही. काय करणार आता? आज जवळ जीवन गौरव पुरस्कार मिळाल्यामुळं तुमचा पण इलाज नाही का माझा ऐकायला, पैसेच देता आले नाहीत मला. शेवटी भाऊचे माझे अतिशय चांगले संबंध. मी एसजीएफ कॉलेजला 16 वर्ष प्राध्यापक होतो. त्यावेळेला सर तिथं असायचे. आमचे अतिशय चांगले संबंध. तर मला इथं कर्ज हप्ता मला वेळेत देता आला नाही, त्यामुळं मी पण वैतागलो, ते पण वैतागले. आणि वैतागाला ते कोर्टात गेले. मी कोर्टात सुद्धा जात नव्हतो. त्यांना विचार परत नंतर मी रिटायर झाल्यानंतर एक रक्कम मात्र सगळी रक्कम देऊन टाकली आणि आता माझ्यावर कोणाचंही कर्ज नाही. असो, आयुष्यामध्ये असे खूप प्रसंग येतात आणि अशा प्रसंगामध्ये जे लोक पाठीवर थाप टाकतात ते कधीही आयुष्यात विसरत नसतात. आज बाबांच्या साक्षीनं माझ्या कुणीतरी पाठीवर थाप टाकलेली आहे असं मी मानतो. मी सगळ्यांचे आभार मानून थांबतो. जय भीम, जय लहुजी आणि जय भारत. ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान कराड यांच्या विद्यमाने काही मान्यवरांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आता संपन्न झाला. त्या कार्यक्रमाकरता दोन्ही महामानवांच्या बद्दल बोलण्याकरता आज ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते इथं आलेले आहेत. भानुदास माळी आमचे काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष आहेत. अशोकराव थोरात, नामदेव अप्पा पाटील, प्रकाश वायदंडे, डॉक्टर मधुकर माने, जयेश मोहिते, आशुतोष संजय मोहिते, त्याचबरोबर नंदकुमार कुंभार, मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, काँग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय सेलचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजयजी तडादे यांच्या आग्रहामुळं, ज्यांच्या प्रयत्नामुळे असा कार्यक्रम होत आहे. आणि ज्यांना आज आपण ज्या मान्यवरांना सत्कार दिले त्यापैकी महेंद्र घरात हे पनवेल जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते प्राध्यापक मच्छिंद्र सकटे, आपल्या प्रशासकीय अधिकारी, महिला बाल कल्याण विभागाचे अधिकारी सौ रोहिणी ढवळे, झाकीरभाई पठाण, शीला पाटील, भरत मोहिते, सर्व सत्कार मूर्ती आणि या कार्यक्रमाकरता आलेले सर्व व्यासपीठावर मान्यवर आणि बराच वेळ थांबलेला आपण सगळे उपस्थित बंधू पाहिजे. बऱ्याच दिवसापासून हा कार्यक्रम अशा प्रकारे घ्यायचा हा प्रयत्न संजय तडाखे यांचा चालला होता. दरवर्षी असा सत्कार कार्यक्रम, काही मान्यवरांचा सत्कार करावा आणि पुन्हा महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याची कार्य त्यांनी केलेलं आहे त्याची प्रेरणा लोकांना द्यावी, त्या उद्देशाने हा कार्यक्रम होत असतो. काही कारणामुळे आम्हाला कार्यक्रम 1-2 वेळेला पोस्टपोन करावा लागला. पण आज देशामध्ये एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला झाला त्यामध्ये 26 जणांचे, निरपराध जणांचे खून करण्यात आला. त्यातले काही आपल्या 17 जिल्ह्यातले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कदाचित काही तणाव आणखी वाढला तर पुन्हा कार्यक्रम घेता येईल का त्याची मला चिंता होती. अजूनही तणाव काही संपलेला नाही. परिस्थिती कुठल्या दिशेनं पुढे त्याला काय होईल याची काही सांगता येत.
या निमित्तानं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी संविधानाच्या रूपानं जे मार्गदर्शन केलंय, जगातली एक उत्कृष्ट लिखित संविधान म्हणून आपण सन्मानाचा सत्कार करतो, त्यात जी मूळ तत्व त्यामध्ये विशद केलेली आहेत, त्यामध्ये हा देश सर्व धर्म समभाव या मूलभूत कल्पनेवर चालेल. परंतु काही ज्या लोकांनी हजारो वर्ष आज एक वेगळी समाजरचना अंमलात आणण्याचा प्रयत्न केला, त्यांचा प्रयत्न चाललाय की संविधान संपवून टाकायचे, तर जी तत्व संपवून टाकायची. त्याला सर्वात महत्वाचं जे तत्व आहे आपल्या उदारमतवादी लोकशाहीमध्ये की हा देश एका कुठल्या धर्माचा नाहीये. देशामध्ये कुठल्या तरी धर्माचे लोक एका अधिक प्रमाणात असू शकतात, पण राज्य सरकारला कुठलाही धर्म नाही, ही जी कल्पना आहे विशेषतः अमेरिकन आणि फ्रेंच राज्यघटनेमध्ये 250 वर्षापूर्वीची तत्व विशद केली गेली, ती तत्व आपण इथं अंमलात आणण्याचा अत्यंत खडतर प्रयत्न करतो. अवघड आहे, कारण हजारो वर्ष एक वेगळी समाज व्यवस्था आपल्या देशात चालू होती आणि ज्या समाज व्यवस्थेमुळं समाजाला वेगवेगळ्या उतरंडीमध्ये वाटण्यात आलं, जाती व्यवस्था निर्माण केली गेली, समाज एकसंघ राहिला नाही, ज्यामुळं हा देश परकीय आक्रमणाचा प्रतिकार करू शकला नाही. हजारो वर्ष आपण गुलामगिरीत खितपत पडलो. जाती व्यवस्था संपवण्याचा निर्णय आपण घेतला, आपण एक संविधान स्वीकृत केलं, लोकशाही मार्गाने ते संविधान अस्तित्वात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिशा दिली. ते संविधान अस्तित्वाला आल्यानंतर सर्व धर्म या कल्पनेवर उदारमत लोकशाहीमध्ये कायद्यासमोर सगळे समान असतील, कायद्याचं सर्वांना समान संरक्षण मिळेल, कोणी उच्च नीच राहणार नाही, या कल्पनेमध्ये इतकी ताकद होती की जो देश हजारो वर्ष गुलामगिरीमध्ये खितपत पडला होता, बाहेरच्या देशातून आक्रमणकारी आले, अफगाणिस्तान मधले खैबर खिंड ओढून आले, किती कोडे आणले, किती तलवारी आणल्या, किती तोड आणल्या, पण घर में आके मारा, ही परिस्थिती का निर्माण झाली? पानिपतची लढाई असेल, आधीच्या लढाई असेल, परकीय आक्रमणकर्त्यांना या हिंदुस्थानच्या लोकांना इतक्या सहजरित्या पराभूत का करता आलं? याचं उत्तर शोधलं तर त्याचं एकच कारण आहे, या खंडप्राय देशामध्ये लोक खूप आहेत, लोकसंख्या खूप होती, पण जी समाज व्यवस्था त्यावेळेला अस्तित्वात होती, त्या समाज व्यवस्थेमुळं भारतातली जनता कधी एकसंघपणे शत्रूचा मुकाबला करू शकली नाही आणि पर्यायाने आपण पारतंत्र्यात गेलो. पण 1950 साली आपण जे संविधान स्वीकारलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकशाही पद्धतीने तयार झालेलं संविधान आपण स्वीकारलं आणि त्या संविधानामध्ये इतकी ताकद होती आहे की आता कुठलाही शत्रू आपल्याकडं तिरकी नजर करून पाहू शकणार नाही, मग गुलामगिरीत जाण्याचा तर प्रश्न नाही. पण त्या संविधानाला नष्ट करण्याचे प्रयत्न नकळत चाललेले आहेत आणि त्यामुळं काही जणांची जी मक्तेदारी होती ती बोलतेच आलेली आहे. दुसऱ्यांच्या समोर जगायचं, ऐतखावपणे जीवन जगायचं, ही कल्पना संपलेली आहे. सर्व कायद्यासमोर समान आहेत, कुणालाही उच्च नीच म्हणायचा अधिकार राहिला नाही, सर्वांना कायद्याचं समान संरक्षण मिळेल, या ज्या कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये नमूद केल्या, त्या संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं हे विचार पुन्हा आपल्याला खंबीरपणे समाजात रुजवायचे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांनी संविधान लिहिलं नाही, पण त्यांनी जे लिखाण केलेलं आहे, गुलामगिरी असेल, शेतकऱ्याचा आसूड असेल, त्यांनी त्यावेळच्या ब्रिटिश सरकार समोर शेतकऱ्याची कैफियत मांडली, स्त्री शिक्षणाची किवाड खुली केली आणि समतेचं वातावरण. संविधान वगैरे काय नव्हतं, फक्त सामाजिक चळवळ त्यांनी उभी केली आणि समानतेचा पाया त्यांनी खऱ्या अर्थानं काढला. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये ही मूल्य मांडली गेली, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. ही कलमं, ते विचार डॉक्टर महात्मा फुल्यांनी राबवले. नंतर त्याला संविधानामध्ये आपण अधोरेखित केलं. पण त्या संविधानाला धोका निर्माण झालेला आहे. ती जुनी बुरसटलेली समाज व्यवस्थेलाच आव्हान आपण दिलेलं आहे. पण ती समाजता पुन्हा आणायचा प्रयत्न नकळत चाललेला आहे. त्याला आपण जागृतपणे त्याला तोंड दिलं पाहिजे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचं पुन्हा स्मरण करतोय. त्यामध्ये एक गोष्ट अधोरेखित केली पाहिजे की दोघांनाही खूप खडतर परिस्थितीमध्ये पड शिक्षण घेण्याची संधी मिळाली. महात्मा फुले हे स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये इंग्रजी शिकले. त्यांना समाजकार्यामध्ये भाग घेता आला. ब्रिटिश सरकार पुढे त्यांना शेतकऱ्यांची कैफियत मांडता आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंडमध्ये अभ्यास केला, तिथल्या संविधानाचा अभ्यास केला, तिथल्या संसदीय लोकशाहीचा अभ्यास केला. पुढे ते उच्च शिक्षणाकरता अमेरिकेमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेले. त्यांनी अश्वेत वर्णियांचा लढा जवळून पाहिला आणि अशा प्रकारचा लढा आपल्याला दलित शोषित बांधवाकरता उभा केला पाहिजे याची प्रेरणा त्यांना शिक्षण घेताना मिळाली. म्हणजे त्या दोघांच्या यशाची गुरुकिल्ली होती की चांगलं शिक्षण मिळालं असं ते दोघेही काही करू शकले नसते. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी जो मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर ते शिका हे पहिलं बोधवाक्य आहे. आज या पुरस्काराच्या निमित्तानं भानुदास पाळी आमच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय प्रादेशिक अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय तडाखे, त्यांचे सर्व सहकारी. आणि आज खूप प्रयत्नाने हा कार्यक्रम पुन्हा घडवून आणला. मग सगळ्यांना एकत्र केलं. सगळ्यांचीच व्यस्तता होती, पण संजयनी आपली चिकाटी सोडली नाही आणि आज हा अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम आला. त्यांनी पुरस्कार विजेत्याची निवड चांगली केलेली आहे. आज मच्छिंद्र सकटे प्राध्यापक आहेत, त्यांना जीवन गौरव पुरस्कार दिला आहे. ते खूप संघर्षातून, आंदोलनातून ते पुढे आलेले आहेत. त्यांनी प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष काम केले, पण त्याचबरोबर संघटक आणि सामाजिक न्यायाकरता आंदोलन करते म्हणून त्यांची ख्याती आहे. त्याचबरोबर सौ रोहिणी ढवळे या महाराष्ट्र शासनाच्या एक संधी अधिकारी आहे. महिला बाल कल्याण विभागामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केले. त्यांनी राबवलेली, त्यांच्या प्रेरणेने सुरू झालेली सातारा जिल्ह्यातली धारावी योजना, महिलांनी आपल्या बाळाला स्वतः अंगावरचं दूध दिलं पाहिजे. आज मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या लगेच तुम्ही बेबी फूडचे डबे आणून देतात, ते तुम्ही बेबी फूड द्या आणि पैसे कमवतात. तर सर्वात उत्कृष्ट जर काही औषध असेल तर मातेचं दूध, वर्षभर मुलाला मातेचं दूध पाजलं पाहिजे अशा शास्त्रीय कल्पना पुढे आलेली आहे. आणि धाराव कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे, तो आता राज्य पातळीवर राबवला जावा याकरता त्यांचे प्रयत्न चालू, शासनाचे प्रयत्न चालू. त्यांनाही तुम्ही पुरस्कार दिला, त्यांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर
महेंद्र घराते लेबर मुवमेंट मधले कामगार चळवळीमध्ये देशातले अग्रणी नेते, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ते सदस्य आहेत. शेकडो देशामध्ये त्यांना प्रवास करावा लागतो. भारताची बाजू तिथं खंबीरपणे ते आंतरराष्ट्रीय पटलावर मांडत असतात. आमच्या काँग्रेस पक्षाचे ते एक नेते आहेत, पक्षाचे अध्यक्ष आहेत. आज दीपक उपाध्ये येऊ शकले नाहीत, पण त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये एक उद्योजक म्हणून मुंबई सारख्या ठिकाणी एक आपलं एक उद्योग विश्व उभं केलेलं आहे. त्यांचंही अभिनंदन करतो. आमचे झाकीरभाई पठाण तर आमचे अल्पसंख्याक चळवळीमध्ये मोठे झटणारे नेते आहेत. त्यांना नेहमी समाजामध्ये बंधुत्व कायम राहावं, अल्पसंख्याकावर कुठल्या अल्पसंख्याक अन्याय होऊ नये याकरता ते सारखे झटत असतात. तेही आमच्या काँग्रेस पक्षाच्या उच्च पदावर आहेत. इतर पुरस्कार विजेते काही आलेत, कोणी येऊ शकले नाहीत, त्यांच्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने काही युवा विद्यार्थ्यांचा सत्कार केला. खरं म्हणजे मुक्ता साळवेचं वर्णन सक्त्यांनी केलं, त्याची प्रेरणा घेऊन आज उच्च शिक्षित होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. आणि त्यातून मग सामाजिक परिस्थिती बदलली पाहिजे. आज जर कोणी संविधानाला धक्का लावायचा प्रयत्न करेल, त्या प्रयत्नाला देखील उलटून पाडण्याची ताकद त्या शिक्षणामध्ये आहे. म्हणून आज या मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीनं जो पुरस्कार प्रदान कार्यक्रम झाला, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याच जयंतीचा त्या ठिकाणी आपण साजरीकरणाचा कार्यक्रम केला. त्यातून पुष्पहार देणं, फोटोला नमस्कार करणं यापेक्षा त्यांनी जे काम केलेलं आहे, अत्यंत खडतर परिस्थितीवर काम केलेलं आहे, त्याची प्रेरणा घेऊन त्यांना जो समाज अपेक्षित होता बाबासाहेब आंबेडकरांना आणि ज्योतिबा फुलेंना, तो समाज निर्माण करायचं काम आपण करूया हेच या निमित्तानं सांगतो. आणि पुन्हा एकदा पुरस्कार विजेत्यांचा त्यांना अभिनंदन करतो. सक्ते संजय तडाके यांनी हा कार्यक्रम खूप खडतर परिस्थितीमध्ये आयोजित केला, सुंदर कार्यक्रम झाला, त्यांचे अभिनंदन करतो. भानुदास पाळी आणि इतर सगळे मान्यवर उपस्थित झाले आणि चांगला कार्यक्रम आज या ठिकाणी झाला. आता आपण त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या हृदयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि आपलं काम हे साठवून ठेवा आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाने प्रवास करूया आणि संविधानात निर्माण झालेला धोका थांबूया विनंती करतो. सुरुवातीला पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झालेला आहे, उद्या काय होईल ते सांगता येईल. काही जरी झालं तरी कराड शहरातली शांतता आपण ढळून दिली नाही पाहिजे, ही प्रतिज्ञा करूया. आणि यातून प्रेरणा घेऊन मी मला थांबतो. पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन. नमस्कार. धन्यवाद बाबा, आपण आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल. यानंतर या कार्यक्रमासाठी आभार प्रदर्शन करायला आपण विनंती करतो चंद्रकांत तडाके यांना. चंद्रकांत तडाके, आपण थोडक्यात आभार प्रदर्शन करावं. सन्माननीय विचारमंच मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान कराडच्या वतीने आयोजित पुरस्कार उपस्थित असणारे सर्व श्रोते आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व आप्तेष्ट मान्यवर मित्रमंडळी, खरं वास्तविक असं म्हटलं जातं की आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला. आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला, परस्परांच्या मनात राहून या घराला दार कशाला. परंतु कार्यक्रमाचा एक औपचारिक भाग म्हणून मी आपल्याला सर्व मान्यवर मंडळींचा आभार प्रदर्शन करण्यासाठी उभा आहे. सर्वप्रथमतः मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. या पुरस्कार विजेत्यांचं मी सर्व प्रथमतः या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो. कारण असं म्हटलं जातं की तुम्हाला दिला जाणारा जो पुरस्कार असतो
ते तुमच्या चांगल्या कामाची एक पोचपावती असते आणि तुमच्या भावी काळासाठी शुभेच्छा असतात. पुन्हा एकदा मी या सर्व पुरस्कारांची त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, यांचं आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे, या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण आपलेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून माननीय श्री आयुक्त संभाजीराव हंबीराव मुंडके हे या ठिकाणी आम्हाला प्रमुख वक्ते म्हणून लाभले, यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर मच्छिंद्र सत्ते सर आपलेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सन्माननीय आशिषराव भाऊ असतील, भानुदास मानेसाहेब असतील, श्री प्रसन्न भिसे साहेब असतील, नामदेव पाटील सर असतील, प्रकाश पायदंडे असतील, मधुकर माने असतील, श्री जयेश माने असतील, आशुतोष संजय मोहिते असतील, या सर्व मान्यवर मंडळींचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि गेली 2 तास ज्यांनी हा कार्यक्रम ऐकला त्या श्रोत्यांचंही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.